क्लायंट म्हणाले घरी कलर लावला, आता केस बघवतच नाही. मग नगरकर आपण काय केलं चला सांगतो. सकाळी अहिल्यानगरवरून एक क्लायंट सलूनला आले होते आणि त्यांनी काही दिवसापूर्वी घरीच पॅराडाईज हेअर कलर लावला होता. सुरुवातीला त्यांना वाटलं की खूप छान सलून सारखाच रिझल्ट मिळेल, पण सगळं उलटच झालं. त्यांचे हेअर्स आणखी ड्राय झाले आणि कलर पण अनइव्हन आला होता. कलर त्यांच्या एक्सपेक्टेशन नुसार खूप जास्त लाईट झाला होता आणि केसांचा रंगच जास्त दिसत होता आणि त्यांचा चेहरा थोडासा डल वाटत होता. नॅचरल तर अजिबात वाटत नव्हता आणि केसांचं टेक्स्चर देखील बदललं होतं. खूप जास्त ड्राय, रफ आणि डल दिसत होतं. आणि क्लायंटचं एक्सपेक्टेशन होते की त्यांना खूप जास्त डार्क हेअर कलर नको होता आणि एकदम नॅचरल दिसायला पाहिजे होता आणि एलिगंट लुक हवा होता. मग आम्ही त्यांचे कन्सल्टेशन केले आणि त्याच्यामध्ये आपण प्रॉपर त्यांना हेअर कलर सुचवला, जो की होता मीडियम ब्राऊन. फायनल रिझल्ट तुम्ही बघू शकता. खूप जास्त इव्हन, स्मूथ आणि नॅचरली वाटत होता. हेअर कलर थोडासा लाईट पण वाटत होता आणि खूप जास्त डार्क पण वाटत नव्हता. मॅमचे जे एक्सपेक्टेशन होते ते आम्ही फुलफिल केले आणि मॅमला खूप जास्त आवडला हेअर कलर. सोबतच अकॅडमीचे स्टुडंट हेअरकट करत होते आणि त्यांना आपण हेअरकट टेक्निक प्रॉपर समजून सांगितली होती. हेअरकट करताना त्यांचा कॉन्फिडन्स खूप जास्त वाढलेला दिसत होता. रविवार म्हणजे सलून मध्ये मेन्सची कायमच गर्दी असते आणि सकाळपासून संध्याकाळपर्यंत मेल क्लायंट असतात. सतत गर्दी. एक क्लायंट झाला की दुसरा क्लायंट येतो आणि ही जी धावपळ आहे ना, ती आम्हाला खरंच खूप आवडते. यानंतर समृद्धी मॅम आल्या होत्या. जवळपास वर्षभरापूर्वी आम्ही त्यांची बोटॉक्स ट्रीटमेंट केली होती. आता केसांची नवीन ग्रोथ आली होती 4 ते 5 इंचापर्यंत आणि बाकीचे केस स्ट्रेट आणि मॅनेजेबल होते. पुन्हा एकदा केसांना छान असा फिनिश लुक मिळावा यासाठी आपण हेअर बोटॉक्स करायचा निर्णय घेतला आणि ट्रीटमेंट नंतर फायनल रिझल्ट खूप सुंदर आला होता. सिल्की हेअर्स होते, मॅनेजेबल हेअर्स होते आणि फ्रीज फ्री हेअर्स आणि खूप जास्त हेल्दी दिसत होते. दिवसाच्या शेवटी प्रसाद आला होता MIDC बोलेगाव भागातनं आणि त्याचा आपण मिडपेड हेअरकट केला. असा होता आजचा दिवस. भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये. तोपर्यंत फॉलो करून घ्या. थँक्यू.